आणि धमाका जो होता तो हाच होता आपल्यासाठीचा धमाका की दिवसाची एक शॉर्ट राईड करतोय मी आणि भारी वाटतं मला. चुम्मेश्वर एकदम बांधिलकी विषय. काय विषय सांगत होतो तुम्ही? भाई साहेब यार मी पण कधी कधी ना रोहित शर्मा होत चाललोय. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये साहिल कोपकर ब्लॉग्समध्ये. सो आज मी बोललेलो की एक धमाका आहे. तो धमाका काय माहिती का? हे भाई भाई आता गेला होता हाच धमाका आहे. आपण खूपदा म्हणजे मोठे ब्लॉग केले पण नाईटला गेले, त्याच्यामुळे थोडासा लाईटचा उजेड आला कॅमेऱ्यावरती की थोडासा वेगळा दिसत. पण आज आपण करतो आता डेचा मोठो ब्लॉग. एक शॉर्ट राईड होईल, जो धमाका आहे एक शॉर्ट राईडचा धमाका आहे. सो मी प्रिपरेशन करतो याचं सर्व. आता म्हणजे हे रेडी करतोय, हेल्मेट वगैरे कॅमेरा वगैरे त्याच्यात घेतलं. पहिली राईड होईल, त्याच्यानंतर दुसरी कामं ती होतील. काय काम आहेत ना ती पण आपल्याला पुढे समजतील. कशाला आपण उगाच जास्त इथे बोलत असण्यापेक्षा मी हे प्रिपरेशन करतो आणि डायरेक्ट तुम्हाला बाईक वरतीच भेटतो. सो गाईज फायनली मी निघालोय. आता ट्रॅफिक मध्ये बसवाला थांब बाबा. बसवाल्यांचे मॅटर खूप चालू आहे. थांब रे, राहू दे. हर हर महादेव. गरम खूप होत आहे. मी रस्ता दुसरा चॉईस केलेला, बट मला या रस्त्याने यायला लागलं. रिझन आहे ट्रॅफिक. वाटलं नव्हतं दुपारची पण ट्रॅफिक असेल, बट आहे. आणि धमाका जो होता तो हाच होता आपल्यासाठीचा धमाका की दिवसाची एक शॉर्ट राईड करतोय मी. बिकॉज ऑफ नाईटचं जेव्हा करतो तेव्हा उजेड वगैरे बाईकचा ह्याचा लाईटचा येतो, त्याच्याने एक व्ह्यू वेगळा दिसतो. तो मला दिवसाचा एक बघायचा आहे. त्याच्यासाठी मला पण दिसेल आणि तुम्हाला पण एक चेक होईल सर्व काही. आणि भारी वाटतं मला. चुम्मेश्वर एकदम बांधिलकी विषय. भारी वाटतंय मला कॅमेरा लावून. आज काहीच नाही लोड वाटत किंवा काही असं एक्स्ट्रा वाटतच नाही मला. रात्रीचं वाटत होतं ट्रॅफिक मध्ये होतो तेव्हा वगैरे, बट आता काहीच नाही. एकदम फील रिलॅक्स आहे मी. चिल मध्ये चिल केली. दादड्या चल, काका चल. काका रिटर्न मारतोय चिल मध्ये दिल. हा, तर विषय असा आहे की काय विषय सांगत होतो तुम्ही? भाई साहेब यार मी पण कधी कधी ना रोहित शर्मा होत चाललोय. असंच मध्ये मध्येच विसरत चाललो काय नेमकं बोलायचं असेल. एक दिवशी काय कांड झालं तुम्हाला सांगतो. हा ये तूच राहिला अंगावरती यायचा भाई. विषय काय झाला सांगतो. हा, रोहित शर्मा का बनतोय तर एक दिवशी काय झालं, नाईटला मी गेलेला इलेक्ट्रिक बाईक घेऊन काकांची बाहेर. ठीक आहे, नाईटला तिथल्या एरियामध्ये काहीतरी आणायचं होतं, तर मी आणायला गेलो. जस्ट चिल मध्ये एकदम गेलो, चिल मध्ये आलो. आणलं बिनलं, मस्त जेवलो झोपलो. दुसऱ्या दिवशी मी ट्रेननी कुठे जात होतो, हा इंटरव्ह्यूला निघत होतो आपण घाटकोपर साईडला. त्याच दिवशीची गोष्ट. आणि मला काकांचा फोन आला ट्रेनला चढायच्या आधी की अरे बाईकची चावी कुठे? इलेक्ट्रिकची चावी कुठे ठेवली मी? माझ्याच नाही लक्षात. सो मग मी काय केलं की काकांना बोललो, काका बघा माझ्या ट्रॅक पॅड मध्ये असेल किंवा इकडे वगैरे असेल असं बोललो. आणि ट्रेन आलेली. काकांना बोललो काका ट्रेन आली, थांबा करतो फोन. ट्रेन आली भाई साहेब. वाट बघतोय की कुठे काय, लक्षात आठवायचा प्रयत्न करतोय की भाई आठवतंय की नाही मला की कुठे राहिली. आणि भाई थोड्या वेळ बोलू काका गाडीला चालली. रात्रभर इलेक्ट्रिकच्या चावी ऑफ होती, पण चावी इलेक्ट्रिकलाच होती. नशीब की चोरी बिरी झाली नाही ती गाडी, कुणाला समजलं नाही. माझं एवढं विसर नाही ना की मी रॉकीची चावी पण कधी कधी विसरतो. आपला हा गॅरेज येते तो आपण गॅरेजला. आपला कामवाला आला नाही वाटतं अजून, गावाला गेले तो. बघूया नाव ना तू XUV 700. सॉरी माझ्या पिल्ल्या, माझ्या गोंब्या. XUV 700 देड्या. बघा मी असे गल्ले फिरतो ना भाई. आपल्याला सगळे रोड माहिती आहेत ना, कुठून कुठं रोड बाहेर पडतो. अख्खा ठाणे फिरलोय 4 वर्षात. सगळे रोड माहिती पडून घेतले. कुठला रोड कुठं जाईल, कुठून कुठं आपण बाहेर पडेल, कुठून कुठं कसं चुम्मेश्वरी लेवलला जाऊ आपण. सो लेट्स गो. विचार केलेला जाऊया. आता मी तुम्हाला एक रूट सांगतो माझा कुठला रूट आहे तो. छोटी राईड करायची आपल्याला, जास्त मोठं नाही. आतापर्यंत जास्तच आपण बडबड केले. सीन सांगतो आणि डायरेक्ट हायवेला भेटतो. आता इथं सीन सांगतो आणि डायरेक्ट हायवेला भेटतो. सीन कसं आहे,
इकडनं जातो हायवे येतो, हायवे येऊन ब्रिज चढतो, ब्रिज उतरला की डायरेक्ट लेफ्ट टर्न मारतो, कोपरीच्या त्या ब्रिज येऊन डायरेक्ट काम जिथे माझं तिथं भेटतो. सिंपल ना भाई, सिंपल में डिंपल कपाडिया भाई, एकदम नंबर भाई, शॉर्ट एकदम. चला आता डायरेक्ट मी तुम्हाला हायवेला भेटतो. सो गाईज, जिथं जिथं झालं तिथं तिथं ट्रॅफिक का भेटते मला काहीच नाही समजत आहे. सीन काय चाललंय माझा इंटर, हा ये माझ्या लाडल्या ये, काय बोलू भाई ना. हा बघ हा कसा थांबलाय BMW वाला, ऍक्टिव्ह वाला, समोरून गाड्या येत आहेत भाई. तात्या थांब, पाठून गाडीत माझ्या बघ. आता पप्पी दिली असती मिळली, तो म्युझिक नाही बाबू, एक किस्ती देतो तशी किस्ती झाली असती ऍक्टिव्हा सोबत माझी. हा बघ बुलेट वाला एक आला पाठवून. विषय कसा बदला, घाबरवायला निघाले मला सगळ्यात. पिच पिली पिली पीच गेम प्ले, तसं पिच पिली पिली पीच राईड. ओ ये बदलं ट्रॅफिक, सिग्नलला ट्रॅफिक बघा. जर मी खालून जायचा विचार केला असतो तर न कळत माझ्यासोबत चांगलाच गेम झाला असता. तो दिसतोय, हो सुटली पण सिग्नल. भाई दिवसच आज ट्रॅफिकचा, असं वाटतं आज दिवस वर्किंग डेचा दिवस आहे म्हणून. पण वर्किंग डेचा ऑफिस मध्ये वर्किंग करणार ना, आज इथं काय आता. भाई शिमगा येतोय सर्वांना, एक गोष्ट सांगतोय की भाई आता शिमगा येतोय, शिमग्याला गावी जायचा प्लॅन होईल, बट बाईक घेऊन जायचंय की नाही हा विषय थोडासा हार्ड असेल. सांगू नाही शकत काय होईल काय नाही. तर आता मी निघतो. नाही हा शिमगा, भाई शिमगा येतोय. शिमग्याचा आता प्रिपरेशन साठी परत गावी जायचं आपल्याला, आणि शिमग्यासाठी गावी नाही जाणार तर काय मतलब भाई, सांगा मला तुम्ही. कोकण वाशी जर शिमग्यालाच गावी नाही जात तर काय मतलब तुमचा. भाई वाघ आता निघतोय शिमग्याला, वाघ आता निघतोय म्हणजे निघणार आहे. वाघाला सुट्टी पाहिजे आता शिमग्यासाठी. हो ये, तो माझी चुम्मेश्वरी गाडी, श्रीमंताची गाडी, टाटा सफारी. इकडनं आता हा एक ब्रिज नवीन बनवत आहे जो कोपरीला अटॅच होईल, ट्रॅफिक होते म्हणून खालून. कोपरी हा ईस्टला आहे ठाण्याच्या. मी ठाणे खूप असं एक्सप्लोअर करू शकतो ना कधी पण. एक दिवशी आपण एक काम करूया, रोड एक्सप्लोअर करूया, कुठला रोड कुठे जाईल आणि काय करेल ते पण आपल्याला भेटेल एक कॉन्टेंट. आता बघा सरळ गेला तर कोपरीचा ब्रिज, ईस्टला जाणार, राईट घेतलं तर त्या साईडला जाणार, तिकडं कॉलेज आहे. लेफ्टला गेलो की आपण सिटीमध्ये घुसणार परत एकदा नौपाडा साईडून. आपण नौपाडीचा ब्रिज मारून जायचा. ब्रिज घ्यायची म्हणजे वेगळीच आहे, काही बोला. हे बघा कॉलेजची गँग बघा, 12वीचे पेपर चालू आहेत ना आणि तू बसले गेम खेळतात, पबजी खेळतात. मजा लाइफ, और क्या चाहिए लाइफ में ब्रो, यही तो चाहिए, यही तो लाइफ चाहिए. ये कॅमेरा, ये बाईक, ये मोटोव्लॉग, ये लाईफ. भाई तुमचा जो सपोर्ट, भाई तुम्ही अजूनपर्यंत जो ब्लॉग हा बघताय ना मोटोव्लॉगचा, तर खरं सांगतो लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा की हा ब्लॉग कसा वाटतोय तुम्हाला, एनर्जेटिक वाटतोय की नाही. थोडस वेगळं काहीतरी आणण्याचा प्रयत्न केलाय मी. जसं की मी तुम्हाला बोललो की मोटो ब्लॉग मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेन आणि मी तो करतोय. चिल में दिल, सिंपल में डिंपल कपाडिया. ओ ये, चला आता आपण इथून डायरेक्ट जाऊया कुठे, खतर आहे आपण खतर. हा इधर से जाते हैं उधर, आयडिया खड्डा. इथून जातो वॉशिंग सेंटरला गाडीला वॉश करायला. सो त्याने पण दाखवू का कॅमेरा बिमेरा हाय असं चिल मध्ये देईल, त्यांचा पण कॉन्टेंट घेऊ का गाईज. थोडस एक वेगळं काहीतरी येईल ना, ते पण लुक देतील याच्याकडे, त्याच्याबद्दल काय बोलता. हा कॅमेरा चालू आहे. सो लेट्स सी, जाऊया आपण जाऊया आणि त्यांना घेऊया कॅमेरामध्ये. सॉरी जर मी मोठ्याने ओरडताना आवाज थोडासा खरखरतो, माईक इश्यू आहे त्याच्याबद्दल सॉरी. मी क्षमस्व आहे तुमच्या सर्वांकडून, सर्वांकडून आहे सर्वांना की क्षमस्व आहे याबद्दल, माईकच्या इश्यू बद्दल. पण तुमचा सपोर्ट, तुमचा प्रेम, तुमचा बांधिलकी अजून आपल्याला अजून भेटेल. तर खरं सांगतो अजून एक माईक घ्यायचा आणि सेटल करून टाकायचं पूर्ण हे. कारण का आम्ही ब्लूटूथ कनेक्ट केलेले, त्याच्यापेक्षा हा ब्लूटूथ जो आहे ना त्याचा व्हॉइस सांगते, ये देख ये देख ये देख, नई वाली RTX TVS अपाची, ओ नया 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 साल है, नया नया माल है. वॉशिंग युनिट चालू असला पाहिजे, चालू असेल जेवायचा टाइम झाला असेल तर बोंब बोंब होतील. बट बघूया आता काय, गाडी धुतली ना किती दिवस झाले, धुवून घेऊया. गाडीला साधा पाणी जरी मारलं ना विषय खोळून जातो, विषय खोळून जातो. माझ्यामध्ये जर मी लॉंग राईडला कुठे मोटोब्लॉक साठी गेलो ना, 2-2 तासाचे मोटोब्लॉक म्हणू शकेन मी, एवढे बडबड करतो. आता एवढे करतोय हो तर काय विषय वेगळा होतोय. आता आपण आलोय आपल्या वॉशिंग सेंटर साईडला आणि इथं कोण दिसतंय का बघूया. हाय हाय,
जागा आहे. हमरे बाबा पाणी उडाला कॅमेऱ्यावरती माझ्या पाणी उडतोय दादा. रिएक्शन शॅम्पू वॉश करायचे. शॅम्पू वॉश हा 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 आता करताय की वेळ लागेल अजून. ती गाडी घालव ना. ठीक आहे चालेल. हॉकीला ह्या अवस्थेत बघा आता आणि ह्याच्यानंतरच्या अवस्थेत वेगळ्या दिसेल. बाकी बघा तिकडे वॉश होते. चिलमध्ये बसलाय. तर तो वॉश झाला ना ते डायरेक्ट घरी निघायचं. ऊन खूप आहे आणि इथे बॅकग्राऊंड नॉईज पण येत असेल तुम्हाला. ऊन खूप आहे. घरी जाऊया आणि बोलूया काय बोलायचं ते. ठीक आहे. माईक वगैरे आता कॅमेरा वगैरे नाही लावणार तर सूममध्ये घरी जाणार. काय जास्त लेंदी पण नाही घ्यायचं आपल्याला म्हणून आपण घरी जाऊया थोड्या वेळ. वॉश बीच झाल्यानंतर टाकू तुम्हाला वॉश झाल्यानंतर. बघा रॉकी पूर्ण धुवून झालं आहे. हेल्मेट घेतलं आहे मी. आता निघूया आपण घरी जाऊन डायरेक्ट भेटूया आपण. काहीच रॉकी त्याच्या पोझिशनवर त्याला एवढा भारी दिसतो ना. गोरा चुम्मेश्वरी दिसतात आता. ऊन खूप आहे भाई. उन्हाने वैताग आला आता. घरीच चालतं. चैन वगैरे चांगलं वाटतं आता. धुतल्यावरती एक नंबर दिसतो आहे काय बघ. परत आता धूळ जमल याच्यावरती. ती धूळ जमते ती काय वेळानंतर आल्यानंतर परत तीच धूळ जमल. हो द्या हव्यावरती आपण. काहीच घरी आलो. तुम्हाला अवस्था दिसत असेल माझी काय झाली ती आता. आपल्या रॉकीला एवढी व्हॅल्यू आहे ना की मी तुम्हाला दाखवलं रॉकीचं हे करायचं होतं. तर आपल्या बिल्डिंगमध्ये एक मुलगा आहे त्याला ती गाडी आवडते KTM. सो तो त्याच्या वडिलांना सांगलं की मला ही गाडी घ्यायची आहे. सो त्याचे वडील खाली भेटले आणि ते विचारत होते इन्फॉर्मेशन. सो मी त्यांना सांगितलं असं सर्व असतं. आपल्या KTMमध्ये पण आपल्या ज्या सिरीज आहे त्याच्यामध्ये पण व्हर्जन्स आहेत. हा मॉडेल बंद झाला पण ह्याच्यात अपग्रेड व्हर्जन वगैरे आलं. सर्व इन्फॉर्मेशन प्रेमाने मी चांगली दिली त्यांना. चांगलं वाटतं किंवा जेव्हा लोकं समोरून रॉकीबद्दल विचारतात किंवा रॉकीकडे बघतात किंवा हे नाही फील वेगळं येतं. सो आता घरी आलो आहे बघा. असं ठेवलं आहे मी. हेल्मेट तर अजून काही काढलं नाही आहे. आजचा जो धमाकेदार मी बोललो आहे की धमाके तो हाच होता की आज डेचा मोटो व्लॉग करायचा आहे. ह्यातून मला समजेल की मला अजून किती अपग्रेड करायला पाहिजे किंवा मोटो व्लॉग करताना काय काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. सो त्यासाठी होता हा धमाका. सो आता मी आलो थोडं फ्रेश वगैरे होतं. हा अवस्था तर बेकार आहे का दुपारची आता वाजले तुम्हाला सांगू 2. म्हणजे या उन्हामध्ये मी तुमच्यासाठी मेहनत करतो आहे. तुमच्यापर्यंत कॉन्टेंट देण्यासाठी. तुम्हाला वाटतं सर्व इझी आहे बट इट इज नॉट इझी ब्रो. बिकॉज ऑफ जेव्हा हे सर्व अरेंज करायचं असतं ना तेव्हा ते काढून ते लावेपर्यंत मला अर्धा पाऊण तास गेला. कपड्यातून काढून ते सर्व अरेंज करून ती बॅग भरायपर्यंत मला अर्धा तास गेला हे सर्व अरेंज करायपर्यंत. आणि मग खाली गेलो आणि निघालो. तिथं गेल्यानंतर एका ठिकाणी थांबून ते लावायला 5-10 मिनटं. म्हणजे त्यामागची जी मेहनत आहे ना ती दाखवता येत नाही बट त्यामागे खूप मेहनत आहे. एक कॉन्टेंट बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. तर आम्हाला काय जेवढे कॉन्टेंट आहेत क्रिएटर्स आहेत ना त्यांना फक्त एकच अपेक्षा असते भरभरून तुमचं मिळणारं प्रेम, एक सबस्क्राईब प्रत्येकाची लाईक्स आणि चांगल्या येणाऱ्या कमेंट्स याचीच आम्ही वाट बघत असतो. सो आता मी हे सर्व आवरतो फ्रेश होतो आणि हे पण आवरतो. सो गाईज मी आता तुम्हाला जी बॅकग्राऊंड चेंज दिसत आहे मी आलो आहे मामांकडे राहायला 1 दिवसासाठी वगैरे असंच जरासं आलो आहे. करण वगैरे इकडे आहेत मम्मी वगैरे. सो आलो आहे आणि आजची जी मोटो व्लॉगिंग केली ती मी असे सिटीमध्ये गेलो कारण का ट्रॅफिक खूप होतं दिवसभरात. मग मी जास्त कुठे फिरलो नाही. धमाका म्हणजे हाच होता धमाका. मजा आली मला पण थोडीशी. अजून मोटो व्लॉग करायची इच्छा खूप होते अजून थोडंसं माईकचं बट ठीक आहे चालून झालं तेवढं पण. सो आता बघूया आपलं काय चाललं आहे ते. आणि हा व्लॉग मस्त झाला. सो हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट नक्कीच करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.